तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंनी सरकारवर घणाघात केलाय। स्थानिकांना काही मिळणार नसेल तर विकासाचा काय उपयोग असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। तिसऱ्या मुंबईत काय करायचं माहिती नाही, जमिनी विकणं हा एकच धंदा सध्या सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणाले। तिसऱ्या मुंबईमध्ये तुम्हाला काय आणायचंय हे महाराष्ट्राला माहिती आहे का? महाराष्ट्राची मुलं मुली तयार आहेत का या गोष्टींसाठी? म्हणजे आपल्याकडचा जो कोणी शेतकरी आहे, आपल्याकडचा जो कोणी जमीनधारक जो आहे, तो फक्त माझी जमीन मालक एवढाच राहणार आणि त्याच्या समोर ही तिसरी मुंबई उभी राहणार, काय ह्याला काही करायचंय ते, आणि तो फक्त बघत राहणार। म्हणजे या संपूर्ण पेण, पनवेल, उरण या सगळ्या भागातली जी रायगड जिल्ह्यातली जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना काही सांगणार आहोत का आपण? त्यांना काही तयार करतोय का आपण की परत बाहेरच्या राज्यांमधून लोक येणार, पुन्हा इथे नवीन वसाहत होणार? आमच्याकडची जमीन, आमच्याकडचं पाणी, आमच्याकडची वीज, आणि ह्याच्यावर पोचले कोण जाणार? बाहेरचे। महाराष्ट्रामधल्या मुलामुलींच्या उपयोगाची जर समजा प्रगती, डेव्हलपमेंट ही जर होत नसेल, काय चाटायची ती प्रगती? हे कोणासाठी सुरू आहे? मोठे जमिनीचे तुकडे काढायचे, ह्याने ह्या सगळ्या आता कुठून डेव्हलपमेंट होते यांच्या लोकांना माहिती आहे, आमदारांना माहिती आहे। हे जमिनी घेत सुटणार आणि मग ते सरकारला विकणार, मग सरकार कोणाला तरी अजून कुठचे उद्योग अदानी बिदानी देणार, त्याच्या घशात घालणार, हे सुरू आहे। तिसऱ्या मुंबईचा फायदा नक्की कोणाला, असं सवारी राज ठाकरे उपस्थित केलेला आहे। स्थानिक जी तिसरी मुंबई होती तिथे स्थानिक लोकांना कामं मिळतील का, उद्योगधंदे मिळतील का? मला वाटतं तिसरी जी मुंबई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव आहे, चांगल्या हेतूने होत असता तर नक्कीच सगळ्यांनी स्वागत केलं असतं। पण स्ट्रेट आता ती बुलेट ट्रेन BKC मधून म्हणजे अहमदाबाद मधून तिसऱ्या मुंबईपर्यंत जाणार आणि ती जमीन तिथून तिथे जाणार आहे, ते तुम्ही लवकरच पाहाल।